मी डॉक्टर सतीश नाईक, आरोग्याची कॅप्सूल या आमच्या ग्रंथालय अंतर्गत जे यूट्यूब चॅनल आहे त्यासाठी आज डॉक्टर ऋषित तुल्य म्हणतो मी त्यांना, ऋषित तुल्य डॉक्टर रवींद्र दत्ते आलेले आहेत. आपण त्याची नुसत्याच गप्पा म्हणणार, गप्पा मारायला सुद्धा परफेक्ट माणूस आपण निवडलेला आहे. सर, गप्पाला सुरुवात करण्यामध्ये तुमचं थोडं मला, कारण आमच्याकडे एखादा गैरसमज खूप आहे प्लास्टिक सर्जरी आहे. मला तुमचा आणखी एक गोष्ट आवडला, तुमच्या पुस्तकाला प्लास्टिक सुगठन शब्द वापरलेला आहे, किती सुंदर शब्द आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टिक सर्जरी, त्याच्यातल्या अनेक गोष्टी आपण बोलूच, पण प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय याच्याविषयी जर आपण श्रोत्यांशी संवाद साधूया. ग्रीकमध्ये प्लास्टिक शब्दाचा अर्थ आकार देणे असा आहे, परंतु आपल्याकडचा शब्द त्याच्यापेक्षा सुधारित आहे. सुधारित मधला जसा सु आहे तसं सुघटन शल्यचिकित्सा असं त्याचं नाव. प्लास्टिक त्याचा अर्थ फक्त आकार देणं, सुघटन करणं म्हणजे जे आहे ते जास्त गवदार छान दिसावं याचा अर्थ सुघटन आहे. आणि त्याच्यामध्ये तत्वज्ञानाची पार्श्वभूमी आहे. आपल्या तत्वज्ञानामध्ये मातीमधून घट होतो, तो जो खराब झाला तर कुंभाराच्या चाकावर फिरवला जाऊन चांगला करता येतो, म्हणून ते सुघटन शल्यचिकित्सा. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की ह्या विज्ञानाचा जनक सुश्रुत गेल्यानंतर ही जी कला आहे ती कुंभार जातीच्या माणसांनी सांभाळलेली. आणि या शास्त्राचं एक वैशिष्ट्य आपल्या दृष्टीने असं की ही जी विज्ञान शाखा आहे ती पूर्णतः भारताने जगाला दिली. हे निर्विवाद आहे. बाकीच्या भौतिकशास्त्रामध्ये आपण सहभागी झालो, पण सुघटन शल्यचिकित्सा ही भारतानं जगाला दिलेली देणगी आहे हे सर्व विश्व मानतं. त्याची गमत अशी की म्हणून आमचा एक मित्र आहे, कोइंबतूरला असतो तो, त्यांनी ज्या वेळेला असं ठरवलं की विमेन्स डे असतो, फादर्स डे असतो, हा डे असतो, तो डे असतो, तसं प्लास्टिक सर्जरी डे करायचा असं भारताने ठरवल्यानंतर आणि भारत सरकारने त्याला अनुमोदन दिल्यानंतर भारताने ठरवलेला सुघटन शल्य दिन आता जगभर साजरा केला. तुमची पार्श्वभूमी आहे की या विज्ञानाचं जे मूळ आहे ते भारतात आहे, हे सगळ्यांनी आता मान्य केलं. सर, मेन गोष्ट म्हणजे मी हे अनुभव करत असताना एक दोन गोष्टींसाठी मी प्रेक्षकांना सांगेन की त्यांनी काढावा. त्यांनी एडिनबरा युनिव्हर्सिटीची FRCS, ज्याला आमच्या भाषेमध्ये ऍड होमिनम म्हणतात, म्हणजे तिथे अशी पण मिळते आणि प्रत्यक्ष परीक्षा देऊन प्रत्यक्ष मिळते. तर तशा प्रकारे त्यांनी म्हणजे आशियातली पहिली व्यक्ती आहे. आम्हाला त्यांची रेकॉर्ड पहिल्यांदा जी मुलाखत आहे ती मुंबईत रेकॉर्ड करावी असं वाटत होतं, पण नंतर म्हटलं नाही, हा मान चिपळूणकरांनाच मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना इथे खास घेऊन आलो. आणि गमतीची चांगली गोष्ट म्हणजे येता येता मला एवढं त्यांच्याकडून कळलं, म्हटलं ते इथे उलगडलं पाहिजे. तर हे ॲड होमिनम हा एक विचार आपल्याला समजला पाहिजे, तर ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरं एक अत्यंत महत्वाचं त्यांचं जे सर्जरीबद्दल आहे, तर त्यांना एकमेव ही व्यक्ती अशी आहे की ज्यांना फुलब्राईटची स्कॉलरशिप मिळाली. पुन्हा एकदा काळाबद्दल हरकत नाही आपल्याला केलेलं आहे. त्याशिवाय सर, मी असंही ऐकलं आहे की ब्रिटिश मेडिकल जर्नल हे अत्यंत मानाचं जर्नल समजलं जातं वैद्यकीय क्षेत्रामध्ये. त्याच्यात तुमचे कित्येक शोध निबंध आलेले आहेत, शोधनिबंध आलेले आहेत. एका विशिष्ट काळामध्ये तुम्ही खूप त्याच्यात काम केलं. त्याच्याबद्दल थोडी गोष्ट सांगतो.
ती गोष्ट चित्त थरारक आहे. 73 साली मी अमेरिकेहून भारतात परत आलो आणि तिथे मी जे शिकलो ते आपल्या भारतात लागू पडेल असं मला दिसेना. तेव्हा उमेदवारीचा काळ संपल्यानंतर त्वचारोपणाची काहीतरी नवी शस्त्रक्रिया जी टिळक रुग्णालयासारख्या सर्वसाधारण रुग्णालयात करता येईल, ज्याला काही जास्त आयुध लागणार नाही, अशी कल्पना मला सुचली आणि ती यशस्वी झाली. ती यशस्वी झाल्यानंतर एक माझा ऑर्थोपेडिक मित्र होता, तर ती शस्त्रक्रिया ज्यावेळेला हाडं मोडत जातात त्याच्यावरती त्वचा जाते त्यावेळेला केली जात असते. तो मला म्हणाला की तू असं कर की आता हा आपण जो शोध निबंध आहे तो आमची 25 वर्षाची ऑर्थोपेडिक जी परिषद आहे त्याच्यामध्ये तू वाच. मी आतापर्यंत कधी कुठल्याही प्रकारचा शोध निबंध वाचलेला नव्हता. गमत अशी झाली की तो रविवार सकाळ होता आणि कॉन्फरन्स ताजमहालमध्ये हॉटेलमध्ये होती आणि आदल्या रात्री बोट क्रूज निघाली होती. कॉन्फरन्सच्या परिषदांमध्ये तुम्हाला माहिती आहे की काहीतरी करमणुकीचे कार्यक्रम असतात. तेव्हा त्या बोट क्रूज नंतर बोट किनाऱ्याला लागली पहाटे 3 वाजता. त्यामुळे जे सगळे आले होते परिषदेला ते आपापल्या खोलीत गेले आणि जे गाराढूळ झोपले आणि माझा रविवारी सकाळी 8 वाजता शोधन बंद होता. तो 500 लोकांच्या सभागृहात आज इथे आले आहेत तर 10% किंवा लोक त्या सभागृहात नव्हतो, म्हणजे 5-6 लोक होते. अर्थात मी कोणता आणि निर्लज्ज असल्यामुळे फरक पडतो. तुम्ही तो शोध निबंध दाखवला आणि त्या काळात असं काही नव्हतं, स्लाईड्स होत्या. मी म्हणून पेटीमध्ये त्या स्लाईड्स चित्रिका भरायला लागलो. एक माणूस माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की हे तुमचं काम छान आहे, तुम्ही कुठल्या रुग्णालयात काम करता? मी म्हटलं मी असं टिळक रुग्णालय त्यावेळेला लोकांना माहिती नव्हतं, लोक साहेब हॉस्पिटल म्हणायचो. ते कुठे आहे मला म्हणाला. माणूस गोरा होता. मी त्याला पत्ता सांगितला आणि मी विसरून गेलो. 4-5 दिवसांनी आमच्या वॉर्डमधला वॉर्डबॉय माझ्याकडे धावत आला, म्हणाला की एक गोरा माणूस आलाय आणि आपण जी शस्त्रक्रिया करतो त्यात तो छायाचित्र काढतोय. मी बघतो म्हटलं काय चाललंय, काय काय काही चुकलंय काय वगैरे. मग मी तिथे गेलो. तो म्हणाला कृपा करून मला तुमच्या शस्त्रक्रियेची छायाचित्र काढून द्या. त्याचं कशासाठी तुम्ही असं म्हणताय? मग त्याने जो स्फोट केला तो स्फोट ऐकून मी घाबरून झाला, कारण तो जगप्रसिद्ध वॉटसन जोन्स ऑर्थोपेडिक पुस्तकाचा संपादक होता. तो त्यामुळे मी म्हटलं मला तुम्हाला पाहिजे असेल तर चित्र घ्या. परंतु पद्धत अशी आहे की ब्रिटिश जनरल प्लास्टिक सर्जरीमध्ये आम्ही विचार करत होतो हे पाठवावं. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, मी ही चित्र तुमच्या माझ्या पुस्तकात छापतो. पुढचं पार्ट काय तो आपल्याला बघता येईल. मला असं वाटतं की हा तोच आहे तरी ते आहे किंवा हा मला काहीतरी पूल मारतोय किंवा असं कसं शक्य आहे. त्या काळात 7 दिवसांनी मला एअरमेलने पत्र आलं. पब्लिशरचं आलं की हे चित्र आम्ही छापवतो तर तुमची परवानगी लेखी लागते त्यासाठी पाठवून द्या. त्या चित्रांबरोबर मी बॉलपॉईंटनी तो शोधनिबंध लिहिला होता. तो त्या माणसाला घेऊन गेला होता शोधनिबंध. तो त्यांनी ब्रिटिश जर्नलमध्ये पाठवला. ब्रिटिश जर्नल प्लास्टिकचं. आणि त्या संपादकाचा मला 15 दिवसानंतर फोन आला की तुम्ही जे बॉलपॉईंटने लिहिलं होतं ते आता आम्ही टाईप करून घेतोय, तुमचं अक्षर आम्हाला लागलं, ते योग्य आहे की नाही बघा. असं तऱ्हेनं एक चमत्कार घडला की भारतासारख्या ही गोष्ट 81, 79, 80, 81 ची आहे. त्यानंतर खूपच फरक पडला. 45 वर्ष झाले. एका उपेक्षित, कारण सायन हॉस्पिटल हे सगळे नियम डिपार्टमेंट होतं. विभाग सुरू झाला 80 साली आणि 81 साली हे सगळे भानगड झाली. भानगड म्हणजे
जे झालं ते. त्यामुळे मी हडकून गेलो. तो निबंध प्रसिद्ध झाल्यानंतर मला जगातलं 70 पत्र आलं. हो. झेकोस्लोवाकिया, युगोस्लाव्हिया, मी ज्या देशाची नावं सुद्धा ऐकली नाहीत अशाकडनं पत्र आली. आणि मला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्सचं निमंत्रण आलं. अर्थात ते लोक फार थोडा खर्च देणार होते. मी तसं चलाखेडी हुशार आहे, त्यामुळे मी थोडी जाहिरात करून पैसे मिळवले. तिथे गेलो, ते भाषण केलं. तिथे खूप ओळखी झाल्या. म्हणजे माझ्या मनामध्ये जे सुप्त विचार होते, निरनिराळे विषय आहेत प्लास्टिक सर्जरीचा, ते मी त्या ब्रिटिश जर्नल ऑफ प्लास्टिक सर्जरीला विशद करून सांगितले की हे तर ठीक आहे, पण माझ्या मनात आणखीन एक विचार आहे. तो म्हणाला, तू लिही, तू कर, तुम्हाला पाठव, की तुझा पाठीराख आहे. अशा तऱ्हेनं 1982 ते 1995 टिळक रुग्णालय जे सगळ्यात उपेक्षित विभाग होता, त्या विभागानं ब्रिटिश जर्नलमध्ये व प्लास्टिक सर्जरीमध्ये ज्या काळात परदेशातल्या नियतकालिकात भारतीय माणसाचा शोध निबंध प्रसिद्ध करणं हे अजब मानलं जायचं, त्या काळात त्या 15 वर्षातला ज्यावेळेला इंडेक्स बाहेर आला, रवींद्र झत्ते आणि त्याचे सहकारी यांची नावं कुठल्याही इंग्रजापेक्षा जास्त आकड्याने शोधली, अशी परिस्थिती उद्भवली. त्याच्याबद्दल आणखी एक विनोद सांगतो. त्या ज्या शस्त्रक्रिया केल्या त्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यामुळे भारतातल्या किंवा मुंबईतल्या इतर रुग्णालयांनी त्या करायला सुरुवात केली आणि माझं नाव एकच झालं. त्यावेळेला एक फार हुशार पुरुष मला भेटला. तो म्हणाला, भारताची स्थिती आज अशी आहे की द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन सायन हॉस्पिटल अँड KM हॉस्पिटल इज व्हाया लंडन. ही परिस्थिती अर्थात आता बदलली आहे, तेवढी राहिलेली नाही. तंत्रज्ञानाच्या मागे आपण कमी आहोत, पण कुशलतेच्या मानाने आपण खूपच ॲज गुड ॲज. आणि आता मी इंदोरला मला निमंत्रण आलं आहे की दुमगलेल्या टाळूवर तुम्ही बोला. त्याच्यावर मी म्हणणार आहे की द काइंड ऑफ नंबर्स दॅट वी हॅव, द काइंड ऑफ टॅलेंट दॅट वी हॅव, व्हाय इज इट दॅट वी हॅव टू डिपेंड ऑन पीपल अब्रॉड फॉर न्यू आयडियाज. आणि ती कॅप्शन तिथे दाखवली जाईल. आणि अर्थात नंतर मी आत्मनिर्भर भारत असं करून तिरंगा झेंडा दाखवणार आहे. या वा. पण आता तुम्ही बोलला मला, तर थोडंसं असं आपण करूया की शेवटी काय म्हणते का, प्लास्टिक सर्जरी म्हणजे पूर्वी आम्ही जोक करायचो, प्लास्टिक आमचं आणलं तर पैसे किती लागतील वगैरे वगैरे. आणि जास्ती प्लास्टिक सर्जरी आम्हाला माहिती आहे की मायकल जॅक्सनने इतक्या केल्या, रेखा अशी ॲक्टर रेखा आहे तिने केली. पण प्लास्टिक सर्जरीचा पूर्ण आवाज आपण जर एक चित्रफितीतून बघूया लोकांना जास्त चांगलं कळेल असं मला वाटतं. पण त्या अगोदर माझा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पाला ज्या वेळेला हत्तीचं डोकं लावलं, कारण तुम्ही रितसर एका माणसाचा हात दुसऱ्या माणसाला जोडता, ते गणपती बाप्पाला जे चोरी आलंय ते काय प्लास्टिक सर्जरी वगैरे असावी का त्या काळात? त्याचं मी स्पष्टीकरण देईन. बरं, आता आपण चित्रफित बघूया. हो, 2 गोष्टी सांगतो. बऱ्याचशा गोष्टी माणसाच्या मनामध्ये दडून असतात, तर त्या प्रत्यक्षात यायला थोडा वेळ लागतो. बरोबर. हत्तीचं डोकं माणसाला लावता येतं ही त्या काळची गोष्ट झाली. बरोबर. पण तुम्हाला परवाची जी गोष्ट झाली ती काही तुम्ही लोकांनी वाचली नसेल, ती सांगतो. एका माणसाला भयंकर मोठा हार्ट अटॅक आला आणि त्याचा हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आला. अर्थात हार्ट ट्रान्सप्लांटमध्ये तो 10 वर्ष जगला. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की नवीन हार्ट जरी लावलं तरी बाकीची त्याची इंद्रिय इतकी निकामी झाली होती की त्याला काही शक्य नव्हतं. तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रयोग का नाही करत?
म्हणून त्याला डुकराच्या हृदयावर 6 आठवडे जगवण्यात आलेले आहे. क्या बात. म्हणजे ही पुढची पाहिली आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या माणसाने ही शस्त्रक्रिया केली त्याचं स्वतःचाच हार्ट ट्रान्सप्लांट झालं. क्या बात. म्हणजे आता किती आपण मनुष्यजात प्रगत झाली आहे त्याचे उदाहरण आहे. तर डुकरावरून आठवण झाली. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात ज्या 6 जनावरांचा उल्लेख आहे त्याचा डुकराचा उल्लेख आहे. क्या बात. त्याच्यामध्ये विंचवाचा उल्लेख आहे, सापाचा उल्लेख आहे, असे निर्णय उल्लेख आहे. आणि शेवटी सुकर, व्याघ्र, विंचू, विखार आणि सुकर. तुम्ही जर बरोबर ही यादी बघितली तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या प्रत्येक प्राण्याची जात निराळी. त्याच्यामध्ये काही मॅमल्स आहेत म्हणजे अंगावर दूध पिणारे, काही नाही आहे, काही कीटक आहेत, काही वाघ आहेत. ही पण जात आपली निराळी. आज मी सकाळी सांगायचं विसरलो, पावलाबद्दल बोलत होतो त्यावेळेला की माणूस हा असा एकच प्राणी आहे की जो संबंध पावलावर चालतो. मांजरी आणि वाघ चौड्यावर चालतात. ते घोडे, बैल वगैरे कुऱ्हांवर किंवा नागपुरावर चालतात. रामदासांच्या दासबोधामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. याचा अर्थ आपल्याला सगळं माहीत होतं असं नाही, पण माणसाच्या मनामध्ये ज्यावेळेला समाज प्रगत असतो त्यावेळेस पुढे काय होणार आहे याची स्वप्न पडत असतात. त्याचं एक उदाहरण आहे. ग्रीक उदाहरण त्याच्यापेक्षाही लखलखीत आहे. त्यांनी असा एक प्राणी केलाय की जगातल्या सगळ्या प्राण्यांची सगळ्यात उत्तम अवयव करून त्यांनी एक प्राणी बनवला आणि त्याला त्यांनी चिमेरा नाव दिलं. सो एखाद्याची पर्सनॅलिटी चिमेरिक आहे असे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या माणसामध्ये निर्णय गुण आहेत असं दिसून येतं. हा मुद्दा मांडला. एक पण चित्रपट बघूया सर. म्हणजे लोकांना एक आव्हान समजेल की काय असतं. एका माणसाचा हात तुटून पडलेला, तो प्लास्टिक सर्जरी लावता येतो, रेखाचा चेहरा बदलता येतो, म्हणजे किती रेंज झाली हे जर आपण सगळ्यांनी एकदा चित्रफितीच्या माध्यमातून बघून घेऊया प्लीज. सुगठन शल्य चिकित्सा ही वृत्ती आहे, कृती नाही. कृतीही आहे, ती वृत्ती आहे. काय सुधारता येईल, कसं सुधारता येईल, आणि ही वृत्ती नखशिकांत ज्याला म्हणतात तशा तऱ्हेची आहे. तुम्ही आपण काही चित्र बघूया. आता हे बघा बघतो याच्या डोक्यातलं हाड उघडं पडलं. आता हे हाड जर असं उघडं ठेवलं तर ते सडून जाईल आणि मेंदूला आपला होईल. म्हणून त्याच्या बाजूची जाडी त्वचा बापूगिरा सकट आम्ही उचलली आहे आणि ती फिरवून त्या हाडावर लावली आहे. त्यामुळे ते हाड वाचलं आणि त्यामुळे तो मेंदू वाचला. तर त्या याच्यावरती गंमत अशी आहे की हा जो त्वचेचा भाग फिरला आहे तो लवचिक आहे. त्यामुळे तो एकदा हाडावर बसल्यानंतर बाकीचा भाग आम्ही थोडा खेचून त्याला टाके टाकतो. एक अतिशय लोकप्रिय शस्त्रक्रिया आहे. तुम्ही म्हटलं ना नखशिकांत, ते शिकापासून सुरुवात आहे. टक्कल पडलेला माणूस आहे आणि त्याच्यावर केशरोपण करण्यात आलं. तो डाव्या बाजूचा उठता आणि खालता बघा खूप फरक आहे. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की पुरुषांमध्ये टक्कल जास्त पडतं, पण पुरुषांमध्ये मानेच्या वरचा जो भाग आहे डोक्याचा नेक म्हणतात, तिथले केस माणूस 200 वर्ष, पुरुष 200 वर्ष जरी जगला तरी चालतो. म्हणून तिथली ज्याची भाताची, आता आपण कोकणात आहोत, भाताची जशी लागवड केली जाते तशी इथे टक्कल्याची ते भोकं पाडली जातात आणि मागच्या मानेवरच्या केसांचे कुंचके त्याच्यामध्ये घातले जातात. त्यामुळे ते केस उगवतात. हे न्यूनगंडाचं एक कारण आहे. मला किती स्कोप आहे सर? मला किती स्कोप आहे? गरज नाहीये, पण माणसं ओळखण्याचा विचार करतो.
गरज नाही पण स्कोप आहे. आता हा हात बघा, डावीकडचं चित्र बघा. आता एखादा रस्ता तोडावा तसं त्याचं इंडस्ट्रियल किंवा यांत्रिक अभ्यास झालेला आहे. त्याची हाडं दुखली आहेत. तर इथे आम्ही नेहमी भागीदार खूप असतो वाहतूक. पहिल्यांदा त्या हाडाच्या डॉक्टरनी ती हाडं जोडली आहे, त्या जखमेचं काय करायचं. म्हणून आम्ही जशी डोक्यावरची त्वचा खोल आम्ही तिथल्या तिथे फिरवली होती, त्याच्याऐवजी आम्ही त्वचा दुसरीकडून आणून हातावर लावली. आणि तुम्ही जर बघितला तो हात तर तो मोठं वळवू शकतो असं त्या चित्रात टाकलं, अगदी उजव्या चित्रामध्ये. म्हणजे उपयोगी आहे, उपयुक्त उपयुक्त. आता ज्या वेळेला जखम खोल नसते त्यावेळेला बाहेरचं त्वचेचं जे आवरण असतं त्याला एपिडर्मिस म्हणतात, ते लावलं तरी चालतं. त्याचं कारण ते अगदी पातळ असतं आणि ज्याच्यावर लावतो आपण त्याचा रक्तप्रवाह चांगला असेल तर जसं एखादा रोग तो उगवतो तसं ते जगू शकतं. आता खलासच झाला, निघालाय, आपला गेला. योग्य वेळात जर बर्फात साठवून आणला तर तो लावता येतो. त्याची जी शस्त्रक्रिया आहे ती 10, 12, 14, 16 तास चालते. कारण पहिल्यांदा हाडं जमवावी लागतात, मग त्याला स्थिरता येते, मग धमण्या लावतात, धमनी लावली की रक्तप्रवाह सुरू होतो, मग परत येण्यासाठी नीला जोडतात म्हणजे वेल, आणि ते सगळं झालं की मग नळ जोडतात. आणि ते केल्यानंतर सुद्धा तो बघा हात कसा आहे, मधलं चित्र, आणि तो हात परत कार्यक्षम झाला आहे, हे उजवं चित्र आहे. इथे आणखी एक भानगड आहे. इथे उजव्या बाजूचं जे वरचं चित्र आहे ते एका मुलीचं आहे. गाडीमधून पडून तिला अपघात झाला होता तेव्हा तिचे दोन्ही हात गेले. तेव्हा तिला आता काय करायचं. मग ज्यावेळेला आधी जसं रक्तदान करतात किंवा डोळ्याचं पडद्याचं दान करतात किंवा यकृताचं करतात किंवा मूत्रपिंडाचं करतात, तसं मरू घातलेल्या माणसाचा ज्यावेळेला मेंदूचा स्तर शून्य होतो तेव्हा त्याच्याकडे आधीच संमती घेऊन त्याचे हात काढले जातात. ती जरूर पडली तर विमानाने घेऊन गेले जातात. आणि जसं पहिलं बघितलं आपण तसंच इथे त्या मुलीला ते दोन्ही हात लावले. त्या मुलाचं नाव निलेश सातबाई. मी जी चित्र दाखवतोय ही सगळी चित्र माझ्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी किंवा जे मला शिक्षक मानतात अशा मुला मुलींनी केलेली आहे. म्हणून मला शिक्षक विचारत होते की असं मी एवढा आता मी जुना झालोय, परंतु ज्या वेळेला मी नवा होतो त्यावेळेला मी ज्या बिया पेरल्या त्या आता उगवल्या आहेत, त्याच्याची काही चित्र माझी आहेत. आणि ते लोक काय करतायत त्याचं हे उदाहरण आहे. आता ही गंमत आहे. नावाबाजूचा मुलगा जर तो बघितलं तर त्याला डोळे उघडता येत नाही, पापण्या उघडता येत नाही. ते ठीक आहे, ते दिसायला वाईट दिसतं. याच्यात सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की जर जास्त वेळ पापण्या उघडल्या नाहीत तर आपलं शरीर मोठं गमतीदार आहे. म्हणजे म्हणून जर ते उपयोगाला आलं नाही तर ती इंद्रियाचं बंद करून टाकतात. असं जर फार वर्ष राहिलं तर जो नेत्रपटल असतो ज्याच्यावर प्रतिमा उमटतात तो म्हणतो मला काही कामच नाही, मी कशाला जमू, म्हणून जातो. आणि म्हणून अशा तऱ्हेचे जे लवलेले डोळे असतात. आता हा मुलगा त्या मानाने मोठा आहे पण त्याच्या डोळ्यामध्ये थोडी चीर आहे आणि तो वरती दोरा बांधून बघत असेल. पण ज्यावेळेला बाळ अशी जन्माला येतात त्यावेळेला शस्त्रक्रिया पटकन करणं गरजेचं असतं, नाहीतर नेत्रपटल भरून जातं. ही शस्त्रक्रिया आम्ही करतो. वाकडं नाक अपघाताने झालं असेल तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक आपल्या नाकामधली जी मधली कुर्च्या असते ती सुद्धा मोडते आणि ज्याला बक्कल म्हणतात इंग्रजीत किंवा कोलमडणे. तेव्हा ती कोलमडलेली जी कुर्च्या असते ती दोन्ही नाकुड्या गापते आणि तेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो. ते हाड पण मोडलंय, कुर्च्या पण मोडली आहे, श्वास घ्यायला त्रास आहे.
डावं चित्र ते आहे, तुम्ही जर बघितलं त्या चित्रामध्ये जो मधला भाग आहे त्याचा तोच फक्त नकटा आहे. इथे ती खुर्च्या मोडकळीत झाली आहे, तेव्हा ती खुर्ची फ्लिप करणे आणि नकटा भाग दुसरी वरती खुर्च्या लावून किंवा हात लावून मांडणी करणे हे कार्य इथे केलं. म्हणजे आता बघा, आम्ही ऑप्थॅल्मिक पण ऑपरेशन करतो, डोळ्याची नाकाची पण करतो. ही एक जन्मजात जंक आहे, त्याच्यामध्ये ओठ दुबवलेला असतो, तो फार छान रीतीनं करता येतो. पूर्वी अशी मुलं मोठी होईपर्यंत काही करून घेत नसत, परंतु आता ते काही गरजेचं नाही, कारण ही शस्त्रक्रिया फार चांगल्या तऱ्हेनं करता येते. तसंच टाळू पण दुबवलेला असतो. हा आजार जास्त गंभीर आहे, त्याचं कारण त्यामुळे बोलण्याची प्रक्रिया बिघडते. आपण बोलतो कसे, तर आपलं जे श्वासपटल असतं डायफ्रॅम, त्यांनी वारा बाहेर येतो, मग तो ध्वनियंत्रात येतो, मग तो घशात येतो, मग तो तोंडात येतो. तोंडात आल्यानंतर मागची जी पडली असते ती घशाला लागते, मग तोंडामध्ये दबाव तयार होतो आणि नंतर शब्द बाहेर फेकला जातो. त्याच्याबद्दल मी सांगतो. आपल्या त्याला 4 नावं आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पीच डोक्यात, परा. अपरा म्हणजे अपुरं अपुरं होतं ना, आपलं कापड अपुरं पडलं ते आपण. परा म्हणजे तो परा, तो श्वासपटल किती हलवायचा हे सांगतो. बरोबर. फॉर्मेशन ऑफ लँग्वेज म्हणजे तुमच्या भावना कळवण्यासाठी जे लागतं ते तिथे परा. पश्यंती, बघितल्यानंतर काय हे सांगण्यासाठी ते पश्यंती. त्याच्यात शब्दच आहे, गाढवाला गाढव, गायला काय. मग तो ध्वनी यंत्रात येतो. ती मध्यमा. मध्यमा म्हणजे मॉड्युलेशन, असं तुम्हाला पटत असेल. आणि मग वैखरी म्हणजे तोंडात बाहेर. इथे वैखरीमध्ये प्रॉब्लेम आहे, परामध्ये नाही, पश्चिममध्ये नाही. कशामध्ये नाही? कारण हवा तोंडात साठवू शकत नाही, नाकातनं बाहेर पडणार. मग ते बंद करणं गरजेचं असतं आणि ती केली आहे तिथे. तो जो वरचा पांढरा भाग आहे तो काही पस नाही, तो दात आहे. डाव्या चित्रामध्ये दात कमी दिसतंय, उजव्या चित्रामध्ये जास्त दिसतं. कान बघा, हा विचित्र कान आहे. शाळेत शिकवण्यासाठी हे फार चांगलं. त्याच्या मुलांचे कान उपटतात, त्याला काहीतरी नावं ठेवतात, कान्या वगैरे. त्यामुळे मुलांना फार वाईट वाटतं. ते कान नीट करता येतं, ते उजव्या चित्रात दाखवलं आहे. काही वेळेला ज्या वेळेला प्रसूती होते त्यावेळेला मानेच्या एका स्नायूमध्ये दुखापत होते आणि त्याच्यामध्ये रक्त काढतं, आखळतं. त्याचा पुढे व्रण होतो. तो व्रण झाल्यामुळे एका बाजूचा स्नायू कडक होतो, त्यामुळे मान वाकडी होते डाव्या बाजूला. त्याच्यामध्ये आणखी काही परिणाम होतात. तर जर मान वाकडी ठेवून तुम्ही सतत बघत राहिला तर डोळ्यावर सुद्धा परिणाम होतो. ती वाकडी मान सरळ करण्याचं पण काम आम्ही करतो. नकाची काम जे म्हणतो त्यात हळूहळू सुरू झालंय. डोक्यापासून सुरुवात करून हात संपले, आता आपण मानेपर्यंत आहोत. आणखीन एक आहे, आता ही एक आधुनिक शस्त्रक्रिया. डाव्या बाजूचं जर चित्र तुम्ही बघितलं, तुमच्या डाव्या बाजूचं, तर घशामध्ये अन्ननलिका नाहीये, तर ती कॅन्सर झाल्यामुळे काढली आहे. मधलं चित्र जर तुम्ही बघितलं तर तिथे एक छोटा आतड्याचा तुकडा बाजूला करण्यात आला आणि त्या चित्रामध्ये मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक रेष आहे. एक मिनिट तुम्हाला तो असा आकड्यासारखा आणि तिथे मध्ये अशी ओळ आहे बघा, त्याच्यामध्ये त्याच्या रक्तवाहिनी आहे. त्या रक्तवाहिन्यांसकट नेऊन ते आतडं मानेमध्ये नेलेलं आहे. त्यामुळे ती अन्ननलिका काढली होती, ती अन्ननलिका आता पूर्ववत झाली आणि त्याला आता गिळता येते. आपल्याला 30 फूट आतडं असतं ना, तर 6, 8, 10 इंच जरी स्पेअर पार्ट म्हणून वापरलो तरी चालतं.
ही शस्त्रक्रिया सूक्ष्मदर्शक यंत्रानं करतात, कारण त्या ज्या वाहिन्या असतात त्या खूप लहान असतात. हे हल्लीच मोठं ऑपरेशन आहे ना, अहो त्यांना स्टेंट टाकला, त्याला बायपास केला. 100 बायपास जर केले म्हणजे पूर्वी त्याला आम्ही मारुती ऑपरेशन म्हणायचो. हनुमानाने छाती फुटून राम दाखवला. तसं जे छातीचं हाड असतं ते करवतीने कापतात, छाती उघडतात आणि मग हृदयावर ऑपरेशन करतात आणि मग ते परत आणतात. ते छातीचं हाड असतं ते काय करत भी नसतं आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. काही वेळ अशी परिस्थिती येते की आपलं हृदय स्पंदन पावताना दिसतं. म्हणजे जसं आपण कवटीचं हाड बघितलं तशी ही परिस्थिती आहे. तर डाव्या बाजूचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये ते हाड गेल्यामुळे ती जी जखम झाली आहे आणि उजव्या बाजूला तिथले स्नायू खेचून आणून आम्ही ती जखम बंद केली. हे ऑपरेशन मात्र मी केलं होतं. म्हणजे मुंबईमध्ये परदेशात प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला ही अशा प्रकारची जखम आम्हाला कळवण्यात आली त्यावेळेला ते ऑपरेशन केलंय. नंतर माझा विद्यार्थी आहे पराग सहस्रबुद्ध पुण्याला, त्याचे या शस्त्रक्रियेचे सगळ्यात जास्त आकडे आहेत आणि त्याचं शोधनिबंध प्रसिद्ध झालं. आता ते कवटी सोडा, डाव्या बाजूचं माणसाचं जे चित्र आहे ते आधी बघा, ट्रक ऍक्सिडेंट आहे. आणि मग आता कवटी बघा. कवटीचं काय झालं ते तुम्हाला सांगतो. जी कवटी आहे आपली ती चेहऱ्याच्या हाडापासून विलग झाली. आपण कसा थोडा तशी ती कवटी विलग झाली आणि बाकीची हाडं खाली आली. इथे आम्हाला सुतार काम करावं लागतं. आम्ही काय काय केलं बघा. जे दात आहेत ते रबराने बांधले. नंतर हाडाचा जो मधला भाग आहे त्याला आम्ही वायरनी कवटीला जोडलाय. तिथं बाण दाखवला डाव्या आणि तो झाडाचा मधला भाग आहे जो डोळ्याची कोबड बनवतो त्याच्यामध्ये आम्ही प्लेट्स लावून ते कवटी आणि चेहरा आता एकत्र केला. मग आता परत चित्र बघा. डाव्या बाजूचा भग्न चेहरा आणि उजव्या बाजूचा बरा झालेला चेहरा. ही आणखीन एक विकृती आहे ज्याच्यामध्ये हनुवटीचा हात खूप मागे असतो आणि नाक थोडं गरुडासारखं असतं. ते दोन्ही करता येतं. नाक कमी करता येतं आणि हनुवटी पुढे करता येतं. तर ते उजव्या बाजूचे जे चित्र आहे त्याच्यात हनुवटी पुढे आली आहे बघा, कारण डाव्या चित्रात नाक दिसत आहे पण ओठ पण मागे गेलाय. सो अशा प्रकारची शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही करतो. ही आणखी एक आधुनिक गोष्ट आहे की स्त्री सौंदर्याचे जे निर्णय आळाचे मानले गेलेले आहेत त्याच्यामुळे स्तनाचा आकार चांगला असावा याची भावना सर्वत्र पसरली आहे. पूर्वी काही नव्हतं. मधल्या काळात थोडी कुसबूज होती. पण आता स्त्रिया असं म्हणतात की माझे स्तन जर लहान असतील तर ते मोठे करता येतील का. म्हणजे लोक ब्लाऊज घालतात किंवा जे नवे शर्टासारखे जे कपडे आहेत त्याच्यामध्ये आपलं अंगाचं सौंदर्य चांगलं दिसावं अशी त्यांची इच्छा असते. म्हणून डाव्या बाजूचे स्तन तिला लहान वाटत आहेत तर त्याच्यामध्ये ते मोठी गेले. ते सायलॅस्टिक ते असतं. सायलॅस्टिक हा प्लास्टिकचा चुलत भाऊ. त्याची गोष्ट चित्तथरारक आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या वेळेला विमानामध्ये वैमानिक बसत असत तेव्हा त्यांच्या पुढच्या ज्या काचा होत्या त्या अभ्रकासाच्या असायच्या. बऱ्याच वेळा बॉम्ब वर्षानंतर त्या तुटायच्या आणि डोळ्याकडून जायच्या. असं लक्षात आलं की महायुद्धाला 20 वर्ष झाली, 15 वर्ष झाली तरी त्याच्या डोळ्यामध्ये गेलेले जे अभ्रकाचे कण कुठलाही त्रास न देता आत राहतात. तेव्हा असं काहीतरी शरीरात वापरता येईल का अशा इच्छेनं तो सायलॅस्टिक पदार्थ निर्माण झाला. आपल्या जगातली जर सगळ्यात टिकाऊ वस्तू कुठली असेल तर ती वाळू आणि ती सिलिकॉनची बनलेली असते. आपल्या जमिनीमध्ये सुद्धा सिलिकॉनच जास्त असतं. अवांतर आणखीनच वाचतो भरपूर.
तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण पृथ्वीचं जे आवरण आहे त्याच्या फक्त 7 फूट पृष्ठभागाच्या आवरणावर मनुष्यजात जगते. त्याच्या खाली काहीही नाही की जे तुम्हाला पोषण करू शकेल. फारच थोडी मुलं 7 ते 8 फुटाच्या खाली जातात, ती पसरते, खाली जात नाही. त्याच्यामध्ये सिलिकॉन ते टिकतं. आता ही सुद्धा एक आधारच आहे आणि हे संयुक्तिक आहे की असे जर प्रकारचे जर स्थळ असतील तर समाजात वावरताना लाज वाटते एक, आणि कितीही प्रकारची चांगली टोळी घातली तरी खांद्याला ते रुततं. दुसरं आणखी तो जो डाव्या बाजूचं जे चित्र आहे त्या सणाच्या खाली जर तुम्ही हात घातला तर तो जवळजवळ मनगटापर्यंत जातो. म्हणजे तेवढा तिथे खड्डा घरातल्या कामामध्ये, विवंचनेमध्ये, अंघोळ करताना दर वेळेला ती जागा साफ करता येत नाही, त्यामुळे तिथे इन्फेक्शन होतं. फारच पचका होतो स्त्रीचा. तो ते लहान करता येतात, त्याच्यासाठी शस्त्रक्रिया करून मग तुला किती लहान पाहिजे, फार लहान नको, मग या आकाराचे पाहिजे, मग स्तनाच्या मागे किती जागा पाहिजे, ज्या प्रास्याचा आकार पूर्वी काय होता, असे प्रश्न विचारून ही शस्त्रक्रिया केली जाते. तसंच पोटाच्या बाबतीत पोटी बाळंतपण झाली की सगळ्यांचे पोट सुटतात असं नाही. सगळ्या माणसांची थोडीफार पोट वय झाली की सुटतात. बाळंतपणामुळे ते जास्त सुटतात आणि फारच जाड्या बायका किंवा पुरुष असतात तर आणखीन सुटतात. ते आता उजव्या बाजूला बघा, म्हणजे वरच्या ह्याच्यामध्ये मधलं जे चित्र आहे वरच्यातलं आणि पलीकडचं, त्याच्यामध्ये जी स्तनाची स्थिती होती ती तिथे त्वचेची आहे. आज मोठं भुंताड आहे. दरवेळेला आपल्या सगळीकडे काही शॉवर्स असतात असं नाही, बरेचसे लोक खाली आंघोळी करतात. दरवेळेला सगळ्या गोष्टी साफ करणं शक्य होत नाही, त्याच्यात ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे जो बेढपणा असतो तो कमी होतो आणि आरोग्य सुधारतं. हे चित्र दिसतात तुम्हाला? हो, पॉइंटर म्हणून चालू. ही पेनिसची चित्र आहे. पेनिस म्हणजे आपल्या मराठीमध्ये शिश्न. पुरुषाच्या शिश्नाच्या टोकावरून लघवी बाहेर पडते. या विकृतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर तो जो पांढरा भाग आहे डाव्या वरच्या चित्रात, तिथनं लघवी बाहेर पडते आणि पूर्ण लघवी बाहेर पडत नाही. याचं कारण लघवीतली जी वाट आहे किंवा जो मार्ग आहे तो झालेलाच नाही. हे असतं तरी पूर्ण असतं, परंतु जो मार्ग झालेला नाही त्या मार्गाच्या ठिकाणी एक व्रण तयार झाला. त्यामुळे तो व्रण कडक झाल्यामुळे शिस्त सरळ होण्याचे असण्याच्या ऐवजी असं वाटतं. आता जे पुरुष आहेत त्यांच्या लक्षात येईल की उभं राहून लघवी करताना अशा वाकड्या शिस्तातनं जर तुम्ही लघवी केली तर ती समोरच्या मुतारीत पडत नाही, ती खाली जमिनीवर पडते. त्यामुळे लहानपणी शाळेमध्ये कपडे ओले होते, मुलांना लग्न करायला संकोच वाटतो. जर हे शिस्न वापरलं नसतं तर चालून गेलं असतं. परंतु संभोगाच्या वेळी शिस्न जर ताट होणार असेल तर ते वाकडं असून चालत नाही. म्हणून दोन्ही क्रिया कराव्या लागतात. शिस्न सरळ करावं लागतं आणि शिस्न जिथे लघवी यायला पाहिजे तिथे त्या भोकावरती लघवी यावी लागते. मला वाटतं सगळ्यात खालचं जे उजव्या बाजूचं चित्र आहे त्याच्याबद्दल तो कसे भोकाचं लघवी करतो यशस्वी शस्त्रक्रियेनं ते दाखवलं. दुसरं स्त्रियांच्या बाबतीत या गोष्टी आता हे शास्त्रीय व्याख्यान म्हणून सांगतो. आपल्याकडे लिंग हा शब्द आहे. लिंग आपलं आपण पुरुष लिंग स्त्री लिंग असं ते आपण वापरतो, पण लिंग या संस्कृत शब्दाचा अर्थ खूणच आहे. फक्त खूण एवढाच आहे. बाळ जेव्हा जन्मतं त्यावेळेला पुरुषाचं खूण, पुरुषाची खूण बाहेर दिसते, परंतु मुलीची खूण बाहेर दिसत नाही, तर तिचा योनी मार्ग आत असतो. किंवा जो मुलगा नाही ती मुलगी असं करतं. ते जाऊन काय माझी बाजूला कोण कोणी बघत नाही, त्याला शिक्षण नाही ना मी मुलगी. पण काही वेळेला योनी मार्गच नसतो.
अशा वेळेला मुलीला काही कळत नाही की लग्नाला काही त्रास होत नाही, आई पुढे बघायला जाते. पण 13, 14, 15 वर्षाची मुलगी झाली की तिला जेव्हा महिना येतो त्यावेळेला गर्भाशयातलं रक्त पोटामध्ये साठायला लागतं. आणि मुलगी तक्रार करते की माझं पोट दुखत आहे. आई तिला सांगते अगं पहिले महिने येतात ना त्यावेळेस पोट दुखतच थोडं. मग ती मुलगी सांगते महिना म्हणजे काय. मग आई तिला सांगते की महिन्यामध्ये रक्तस्राव होतो महिना, तर मला होतच नाही. असं जर असेल तर मग नवा योनी मार्ग करावा लागतो. आणि ते मार्ग कसा करायचा, डाव्या बाजूचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये तो कॅथेटर आहे तो लंबीच्या जागी आहे आणि खाली जे आहे तिथे योनी मार्ग असायला हवा किंवा तो योनी मार्ग आम्ही तयार करतो आणि तो तसाच राहावा याच्यासाठी मध्ये एक फोमचा गोळा आहे आणि त्याच्यावर कॉन्डोम चढवलं आहे आणि त्या कॉन्डोमवर आम्ही त्वचा लावतो उलटी आणि मग ती नव्या केलेल्या योनी मार्गात घालतो. आणि उजव्या बाजूचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये योनी मार्ग कसा चांगला तयार झाला आहे याचं जे चित्र आहे. जरा जे शास्त्रीय भाषण आहे म्हणूनच चालून जात आहे इथे की हे तसं सार्वजनिक भाषण नव्हे. आता या पायांच्या जखमाबद्दल सुद्धा डाव्या बाजूचं वरचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये हाड उघडं पडलं आणि मोठी जखम आहे. जखमेमध्ये रक्तप्रवाह नाही तेव्हा हाडाची जखम भरून येणार नाही, फ्रॅक्चर भरून येणार नाही. मग त्याला कुठलं तरी त्वचा आणावी लागेल. मग ती त्वचा वरच्या उजव्या भागातल्या फ्लॅपनी, ती फ्लॅप कशी आहे बघा, तो गोल जो त्वचेचा तुकडा आहे ना त्याच्या मागे एक पांढरा पट्टा दिसतोय तुम्हाला. तो जो पांढरा पट्टा आहे त्याच्यामध्ये रक्तवाहिनी आहे. तो फिरवून लावल्यानंतर खालचं डावं चित्र आहे ती त्वचा आता तिथे बसली आहे आणि जिथनं ते जाड त्वचा काढली आहे तिथे पातळ त्वचा तरी लावली जाते किंवा जखम लहान असेल तर टाके म्हणून ती जखम बंद करते. तसं ज्या पायाचं आहे त्या आपण पावलाबद्दल बोललो आज सकाळी, या पायाच्या टाचेवर जखम झाली आहे आणि ही जखम नुसती त्वचा लावून चालणार नाही, त्या त्वचेला संवेदना हव्या. मी सकाळी म्हटलं तसं पाय कमानीचा बांधलेला असतो. ती कमान बघा, डाव्याचं चित्र जर तुम्ही बघितलं तर कमानीचा जो भाग आहे तो थोडा काळपट आहे आणि बाकीचा जो पाय आहे तो थोडा पांढरा आहे. तो कमानीचा वरचा जो भाग आहे तो कधी जमिनीला स्पर्श करत नाही पण त्याला संवेदना असते. त्यामुळे मग ती जखम चांगली मोठी करून तिथली जी त्वचा आहे ती रक्तवाहिन्यांच्या जाळ्याने जोडून ती त्वचेवर आणली आणि जो कमानीचा भाग आहे तो कधीच जमिनीला टेकत नसल्यामुळे तिथे साधी त्वचा लावतो. त्याच्यामुळे 2 फायदे झाले. एक दूरवर त्वचा आणण्याची गरज नाही. आपल्या चवड्यावर किंवा पायावर किंवा पावलावर जी झाडी त्वचा असते तीच मिळाली आहे, ती संवेदनशील आहे आणि त्यामुळे शेजारच्या भागाचं नुकसान न होता ही शस्त्रक्रिया झाली. जवळपास सर तुम्ही आम्हाला अख्ख्या प्लास्टिक सर्जरीचा स्पेक्ट्रम तुम्ही दाखवतो. हो, पण हे दाखवत असताना म्हणजे एक गोष्ट लक्षात येते, तुमच्याही लक्षात आली असेल सर, जास्तीत जास्त मराठी शब्द हे कौतुकाची गोष्ट. जर आम्ही जरा बोलायला लागलो तरी इंग्रजी शब्दांची भरमार येते. तुमचं पुस्तक पण मी वाचलं, पुस्तक या पुस्तकात सुद्धा तुम्ही काही चांगले मराठी शब्द आहे, हे तुमची खासियत आहे. आपण जरा त्याच्याकडे बोलू. हो, मी बोलतो आणि ते फार माझ्या मनात महत्वाचं काम आहे त्यामुळे ते वाचून लागतं. आणि हे पुस्तक मला आणायचं राहिलं ते ठीक आहे, पण हल्लीचं आधुनिक जग असं आहे की ते पुस्तक जिथे होते तिथे त्याचं छायाचित्र काढून पुण्यात ते व्हॉट्सॲपने इथे आलं आणि त्याचा प्रिंट निघाला. मी जे सुगठन शल्यचिकित्सावर पुस्तक लिहिलं आहे ते मी 3 लोकांना अर्पण केलं. एक ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी ज्ञानविज्ञान लोकांना कळले अशा मराठी भाषेत. दुसरं छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे राज्याचा कारभार रयतेला समजला जाईल अशा मराठी भाषेत केला पाहिजे असं फरमान काढलं. फरमान त्यावेळेचा शब्द होता तो ठीक होता,
आणि शेवटी सावरकर, ज्यांच्यामुळे आपण इतके सगळे शब्द वापरतो. म्हणून ते पुस्तक आम्ही त्यांना अर्पण केलं. तुम्ही माझे देवकवी आहेत नाही का आपल्यासाठी? ते मराठी पुस्तक गरजेचे आहे. मी केव्हा जाणले होते, महाराष्ट्रातल्या बहुसंख्य माणसांना अवघड इंग्रजी समजायला बराच काळ लागणार आहे हे ठाऊक होते. परंतु ते पुस्तक मराठीत लिहिताना त्या पुस्तकात अवघड मराठी शब्द नसावेत असेही मनाने घेतले होते. नंतर असे लक्षात आले की हे मराठीचे शब्द थोडेफार अवघड वाटले तरी ते आपले शब्द आहेत आणि ते रुळले तर विज्ञान समजण्यात अडचणी कमी होती. शेवटी मातृभाषेतूनच विषय समजणे जास्त सोपे होते हे आता सर्वांनी मान्य केले आहे. नाहीतरी आपण इंग्रजीतले अवघड शब्द आत्मसात जसे केले तसे मराठीतले अवघड शब्द आत्मसात करायला काय हरकत आहे? मूळ शब्द सुगठन शल्यचिकित्सा आहे. परंतु सु म्हणजे चांगले, घटन म्हणजे आकार देणे, शल्यचा अर्थ शस्त्रक्रियेने शरीरातील पूस काढणे असा होता पूर्वी, शल्य काढणे. आणि चिकित्साचा अर्थ शोध, औषध देणे असा होता. तर चिकित्सक म्हणजे डॉक्टर असा अर्थ दिला आहे. आधार आपले संस्कृत इंग्रजी शब्दकोश या सर्वांची गोळाबेरीज करून हा शब्द झालेला दिसतो. म्हणून त्याचे लहान स्वरूप सुगठन शस्त्रक्रिया किंवा सुगठन तज्ञ एवढेच ठेवले आहे. मराठीत टिशू या शब्दाला उती असा शब्द आहे, पेशींचा समूह. आधार ऑक्सफोर्ड इंग्लिश मराठी डिक्शनरी, घोंगडे सोनिया खळे. तो शब्द सर्वत्र वापरला आहे. तो शब्द जोडण्याची फार गरज आहे कारण तो शब्द सोपा आहे. मी असं काय म्हणतो तसं बिब्बा लावला आणि त्वचा उठली असं म्हणतात ना, उत्ती. त्यातला तो उत्ती शब्द जो आहे तो आपण निराळ्याकडे वापरत होतो, तो आता पेशी समूह म्हणून वापरतो. इंग्रजीत डिफेक्ट नावाचा शब्द आहे. हा शब्द दोष अशा शब्दाने वापरला जातो. परंतु सुगठन शस्त्रक्रियेत हा शब्द कमतरता किंवा अतिरिक्त वा अधिक्य असा येतो. म्हणून डिफेक्टसाठी त्रुटी हा शब्द सर्वत्र वापरला आहे आणि काही ठिकाणी विकृती हा शब्द वापरला आहे. असे दिसते की पूर्वीच्या भाषेत व्रण हा शब्द जखम या अर्थाने वापरला जात असे. या पुस्तकात व्रण या शब्दाचा इंग्रजीत स्कार या शब्दाला पारिभाषिक वापरला आहे. वूंड या शब्दात इंग्रजी शब्दासाठी जागोजागी जखम, घाव किंवा इजा हे शब्द वापरले आहेत. आणि जखम न होता जर व्यंग असेल तर तो शब्द तसाच ठेवला आहे किंवा विकृती हा शब्द वापरला आहे. व्यंग या शब्दाची गोड विचित्र किंवा विपरीत अंग अशी आहे, म्हणून ते व्यंग. त्वचा हा शब्द चामडे शब्दाऐवजी वापरला आहे. त्यात अंतर्त्वचा आणि बहिर्त्वचा अशी विभागणी केली आहे. फॅट हा शब्द रूढ आहे आणि सगळ्यांना समजतो. परंतु स्निग्ध हा शब्द रुळवण्याची गरज वाटली, नाहीतर तो सुंदर शब्द नाहीसा होईल अशी भीती वाटते. सेल या शब्दाला पेशी हा शब्द सर्वांना माहीत असतो, म्हणून मग स्निग्ध पेशींची उती असा शब्द आम्ही निर्माण केला. स्नायू हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. परंतु स्नायू त्याच्या शेपटीने हाडाला चिकटतो, त्या शेपटीला स्नायू बंध हा शब्द वापरला आहे. मूळ इंग्रजी शब्द टेंडन असा आहे. त्या शब्दाने नीट बोध होत नाही, म्हणून स्नायूबंध हा शब्द आम्हाला जास्त योग्य वाटतो. हाड हा शब्द परिचयाचा आहे, म्हणून अस्थि हा शब्द वापरलेला नाही. परंतु या विषयातील तज्ञाला अस्थि व्यंग तज्ञ असा शब्द वापरला आहे. इंग्रजीतल्या कार्टिलेज या शब्दाला पूर्चा हा शब्द वापरला आहे. हा शब्द संस्कृत शब्दकोशात नाही, परंतु ऑक्सफोर्ड इंग्लिश मराठी डिक्शनरी घोंगडे खरे शब्दकोशातला मराठी शब्द आहे. इंग्रजीतल्या नर या शब्दाला आपण नस असा शब्द वापरतो, पण तो अचूक नाही, तर ढोबळ आहे, म्हणून मज्जातंतू हा शब्द वापरला आहे. इंग्रजी मराठी शब्दकोश रानडे. लिम्फॅटिक हा शब्द सामान्यांचा परिचयाचा नाही. ही संस्था रक्तवाहिन्यांना समांतर असते. त्याला संस्कृतमध्ये लसिका हा अतिशय सुंदर शब्द सापडला. लस पाहून देते ती लसिका, तो नव्याने काढला, तो वापरला आहे. आधार रानडे इंग्रजी मराठी शब्दकोश. अग्निदाहाच्या ऐवजी भाजणे हा शब्द वापरला आहे,
कारण तो रूढ आहे. सुगठन शब्दात कृती एका जागेवरून दुसरीकडे नेल्या जातात, त्याला इंग्रजीत टिश्यू ट्रान्सफर असा शब्द वापरतात. त्याऐवजी आम्ही कृतींचे स्थलांतर असा शब्द वापरतो. त्वचा किंवा इतर कृती निर्णया ठिकाणी नेली आणि तिथे लावली तर इंग्रजीमधला शब्द ग्राफ GRAFT असा आहे. त्याऐवजी रोपण हा शब्द वापरून त्वचारोपण असा शब्द प्रयोग केला आहे आणि तो सगळ्यांना ग्राफपेक्षा नक्कीच सहज समजू शकेल. कृतीचे स्थलांतर त्याच माणसात त्याचेच होणार असेल तर त्याला स्वकीय स्थलांतर असे म्हटले आहे. कृती दुसऱ्या मानवाची वापरली तर त्याला स्वजातीय कृती म्हटलेलं आहे. एकाहून जास्त कृतींचे हस्तांतर झाले असेल तर त्याला संमिश्र स्थलांतर म्हटलं आहे. काही वेळेला आड आणि त्वचा आणि स्निग्ध त्या तिन्ही कृती एके ठिकाणून तिकडे जातात, त्याला संमिश्र म्हणतात. कृती एके ठिकाणून दुसरीकडे नेताना तिच्या वाहिन्या आणि मज्जातंतू जपून परंतु तिथून विलग करून सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने तिच्या वाहिन्या जोडून जर इतर ठिकाणी रोपण केले असेल तर त्याला स्वतंत्र हस्तांतरण असे नाव दिले आहे. इंग्रजीमध्ये त्याला फ्री ट्रान्सफर असे नाव आहे. एका मानवाचा अवयव दुसऱ्या मानवाला लावला तर त्याला स्वजातीय प्रत्यारोपण हा शब्द प्रयोग केला आहे. यातला प्रति हा शब्द चपकल आहे कारण त्या दोन व्यक्ती असा अर्थ संस्कृत शब्दकोशात दिला आहे. एका प्राण्याचा भाग दुसऱ्या प्राण्याचा रोपण करणे किंवा तात्पुरता वापरणे ही पद्धत रोपणाच्या बाबतीत अजूनही संपूर्णपणे यशस्वी नाही. परंतु तात्पुरता मलमपट्टीचा वापर म्हणून अशा उती वापरल्या जातात. त्याला परजातीय कृती असे विशेषण वापरले आहे. आणि पेनिस किंवा व्हजायना या शब्दांसाठी शिश्न आणि योनी मार्ग ते शब्द वापरले आहेत. हे काम मी पहिल्यांदा केलं. नंतर जर मी मराठीत पुस्तक लिहिणार असेल तर मला हे काम पहिल्यांदा केलं पाहिजे. त्याच्यानंतरचा इतिहास सांगतो तुम्हाला. हे पुत्र सचित्र तर हवंच होतो. पण मी आता क्षीरसागरला म्हटलं तसं मी असं नुसती बडबड केली असती तर काहीच त्याला अर्थ उरला नसता. हे जे झालं ते योग्य झालं आणि म्हणून ते चित्र जमवायला पाहिजे. मी रिटायर करून 26 वर्ष झाली जेव्हा मी हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला, तेव्हा माझ्याकडची चित्रकला बुरशी आली होती आणि नवीन नवीन चित्रकला माझ्याकडे नव्हती. पण कसं असतं बघा, मी एक दिवस एक स्टँडर्ड ईमेल लिहिला, मराठीतून लिहिला, इंग्रजीतून लिहिला, हिंदीतून लिहिला आणि गुजरातीतून लिहिला. आणि मी विद्यार्थ्यांना असं मागणी केली की मला 2 गोष्टी पाहिजेत. या पुस्तकाला 2 लाख रुपये खर्च येणार आहे. मी 40 लोकांना हे पत्र लिहितोय. मला तुमच्याकडनं मला कुठले विद्यार्थी काय काम करतात ते माहिती होतं. तर त्या विद्यार्थ्याला मला हायपोस्पीडिया म्हणजे मी जे दाखल शिक्षणाचं त्याची मला 6 चित्र पाहिजे, तर मला तुझ्याकडनं 5,000 रुपये पाहिजे. विनंती नाही, मी मराठीत पुस्तक लिहिणार आहे आणि मला तुझ्याकडनं या 2 गोष्टी पाहिजे. 524 2 लाख रुपये. मला मिळाले 3 लाख रुपये. कारण काही लोकांनी 10 पाठवले, काही लोकांनी 15 पाठवले आणि माझे जे दाक्षिणात्य आणि गुजराती विद्यार्थी होते त्यांनी 15 आणि 20 पाठवले. एका मुलीने 25 पाठवले. आता त्याला पैसे जमले, चित्र जमले. मग मी असा विचार केला की एका माणसाने करणं योग्य नव्हे म्हणून एक 50 वर्षाचा माझा जुना विद्यार्थी होता उदय भट, त्याच्यासाठी बसलो मी आणि म्हटलं की आपण हे करूया. नंतर आणखीन एक विचार केला की ही आपण शहरातून जातो. माझे सुप्रसिद्ध विद्यार्थी कोल्हापूरमध्ये व्यवसाय करतो, त्याचं नाव उद्धव पाटील. त्याला मी म्हटलं की काय तुझ्याकडे ते लोक येतात, त्यांना हे समजेल का? तो लेझर तज्ञ आहे, त्याच्याकडे लेझरची चित्र मागवली मी, त्याच्याकडे खर्डा पाठवला. त्यांनी त्याच्यात थोडंसं सुधारणा केलं आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही स्वयंसेवक आणि जगन्मित्र सुदेश यांच्याकडे गेलो. ते काय बोलत नाही, तेव्हा ते एकच गोष्ट यास केलं, ते पुस्तक केलं. पण हे काही जाहीर करण्याची गोष्ट नाही. मी सुदेशला म्हटलं की माझ्याकडे जास्त पैसे आहेत,
किंवा तू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणून काही पैसे घे आणि त्याच्यानंतर जे पैसे उरतील ते आपण महाराष्ट्र राज्य परिषदेला देऊ, ज्याच्यातून हे जे आज आगरकरांचं, जोशींचं, सगळ्यांचं जे चाललंय तुम्ही करता फार उत्तम आहे, पण तुम्ही गेल्या वर्षभर करून हे जे पैसे वाचले होते अशा तऱ्हेनं मी ती पुस्तकं घेऊन 7 जिल्ह्यात भेट दिली. आपण थोडं जास्त करून भेटतो त्यामुळे मी रात्रीच्या 11 नंतर जात असे, त्याचं आता मी हळूहळू बंद करणार आहे. आणि तिथे पुस्तकं डोक्यावर गेले ते केतकरांनी जो ज्ञानकोश लिहिला त्यांची तुम्हाला आठवण सांगतो. पहिल्यांदा त्यांनी ज्ञानकोश लिहिलं, लोकांना त्यांना वेळा करणार काय वेळा आहे काय कोण घेणार पुस्तक, किंवा मला पुस्तक छापू द्या. मग ते डोक्यावर घेऊन गल्ल्या गल्ल्यात फिरत असत आणि ती पुस्तकं विकत असत. तसं मी काखेमध्ये पुस्तकं घालून घेऊन जायचो आणि मला माहिती होतं की प्रोडक्शन व्हॅल्यू समजा 150 200 यांनी मूल्य घातलं असेल 320 काय घातलं असेल की तिथे त्याला फोन करायचा 70 रुपयाला कप आहे. 70 रुपयाचे जे पैसे यायचे ते मी परत याला जायचो. म्हणजे हा काहीतरी काम करतोय म्हणून याचा ऍडव्हान्टेज घेऊन याच्या माथ्यावर बसायचं नाही ही माझी कल्पना होती. कारण सुधीरला मी आठवण करून देतो, आता आपण सगळे मित्र आहोत. मी जेव्हा खूप तरुण होतो त्यामध्ये एक इंग्रजीत ज्ञानेश्वरीवर छोटंसं पुस्तक लिहिलं होतं. ते घेऊन मी 8 अमेरिकेतल्या शहराला भेटी दिल्या होत्या. सुदेश बाजूला आठवत असेल कारण गांडूळ होते असतात. गावात 70 वाले जमले की मी ते मनी ऑर्डरचे पाठवत होतो का चेक की मला काय आठवत नाही आता. पण आपण जर पुस्तक ग्रंथालयाने केलं तेव्हा त्यांच्याकरता हे केलं. बघा म्हटलं तसं पुस्तकं आणि वाचनालय जोपर्यंत आहेत तोपर्यंत समाज आहे. बरोबर आहे. आणि विज्ञानाचा प्रसार हा फार महत्वाचा आहे. अशा तऱ्हेनं हे पुस्तक झालं. आणि जर तुम्ही सद्भावनेनं विद्यार्थ्यांना शिकवत असाल, वन ऑफ द बिगेस्ट थिंग इंग्रजीत बोलतो, इफ यू फील थ्रेटन्ड बाय युअर स्टुडंट यू आर फिनिश्ड. यू मस्ट नेव्हर फील थ्रेटन्ड बाय युअर स्टुडंट. आणि माझी अशी परिस्थिती होती की मी MS प्लास्टिकला नापास झालेला माणूस होतो. काहीतरी इकडे तिकडे जाऊन अमेरिकेत शिकलो ते इथे काय वापरणार म्हणून असा तरी तुम्ही टिळक रुग्णालयात आलो की मी तुम्हाला फ्लॅट सांगितली ती झाली, ती नाव कुठेतरी आलं. पण जे हॉस्पिटलमध्ये जवळजवळ इंग्रज समजणारे अंकिया नावाचे डॉक्टर आमच्याकडे इन्स्पेक्शनला आले. त्यांनी ती फ्लॅट बघितली. मग मी त्यांना म्हटलं की आमच्या काहीतरी मी तुम्हाला आकडे देतो ऑपरेशन, तेव्हा तुझी कुठल्याही आकड्याची मला गरज नाही. तू हे ऑपरेशन भारतात केलंच ना मी तुला उद्या रेकॉर्डेशन देतो. याचा अर्थ काय झाला तुम्हाला सांगतो. याचा अर्थ असा झाला की मी शिकाऊ प्लास्टिक सर्जन होतो आणि माझ्याकडे शिकाऊ विद्यार्थी होते. सो देअरफॉर वी वर ग्रोइंग टुगेदर अशी माझी त्यांच्याबद्दलचे संबंध होते. तर देअरफॉर द क्वेश्चन ऑफ गेटिंग थ्रेटन नेव्हर अरोज. ग्रेट. पण सर आता एक गोष्ट अशी आहे की आपल्याला कुठेतरी कार्यक्रमात संपवायची वेळ आली, बराच वेळ झाला. तुमच्याकडे सांगण्यासारखं इतकं आहे की आपल्याला 2-3 मुलाखती कमी पडतील. पण आपण सगळ्यांनी काही गोष्टी रेकॉग्नाइज केल्या पाहिजेत. आता त्यांनी त्या पुस्तकात ज्ञानेश्वरीचं एक ट्रान्सलेशन म्हटलं, त्याचे 10 पुस्तकं आहेत आणि त्यातल्या एका पुस्तकाची सध्या 9वी आवृत्तीचं आणि ते त्याशिवाय इतर पण काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. इतर पुस्तकाच्या ज्या आवृत्त्या निघाल्या आहेत. सर खरंच आज आम्ही तुमच्याकडून जेवढं शिकलो होतं आम्हाला असं वाटायला लागलं की आम्हाला प्लास्टिक सर्जरीला काहीच नाही. तुमच्यावरती बऱ्याच जणांना वाटलं. तर आज
तुम्हाला मी नेहमीच ऋषितुल्य म्हणत आलो. त्याचं काय बरं? नाही, खरं आहे, ते जे आहे ते आहे. कारण काय माहितीये का की खूप मोठं काम करायचं तरी अंबल व्हायचं, एकाच वेळेला सायन्स बद्दल बोलायचं, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पण हे करायचं. तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एक बगीचा करण्यासाठी माहीमधला जो भूखंड धनदांडण्याने येऊ नये म्हणून जे लढा उभारलाय ते सगळे तुमचे मनात त्याचे टंगोळे जर बघितले आज खरंच वाटतं आपण सगळ्यांनी उभ्या राहून टाळ्या वाजवून सरांच्या या कार्यक्रमाला नक्कीच हे करावं आणि आजची मुलाखत